नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण सौंदतीची यल्लामा म्हणजेच रेणुका माता या मातेची पुराणामध्ये काय आख्यायिका आहे, तसेच या रेणुका मातेचा शिरच्छेद का झाला, तसेच या मातेच्या शिरास तांदळा का म्हणतात, याविषयी काय कथा आहे, ही कथा आज आपण जाणून घेणार आहोत. आदिशक्ती जगदंबेने कुब्ज देशाच्या इक्ष्वाकू कुळातील महाराज रेणू यांच्या घरी जन्म घेतला. महाराज रेणू यांची कन्या ती रेणुका असे तिचे नाव ठेवले. शंकराचे अवतार असलेल्या महर्षी जमदग्नी समवेत तिचे लग्न झाले. महर्षी जमदग्नी हे योगसिद्ध ऋषी व तपस्वी होते. अनेक देवी देवता त्यांच्या व माता रेणुकाच्या दर्शनास येत. एकदा देवराज इंद्र त्यांच्याकडे आले. महर्षी जमदग्नी ऋषी या रेणुका मातेचा आदर त्याने प्रसन्न होऊन इंद्राने स्वर्गातील इच्छापूर्ती करणारी दिव्य गाय कामधेनू ही महर्षी जमदग्नी यांना भेट दिली. प्रारंभीच जमदग्नी ऋषींनी नम्रपणे नकार दिला, कारण ते स्वतः संन्यासी व विरक्त ऋषी होते. मात्र इंद्राने आग्रह करत त्यांना आश्रमातील सेवेसाठी तरी कामधेनू स्वीकार करण्याची विनंती केली. पुढे आश्रमात अनेक वर्षे येणारे अतिथी यांची मनोकामना ही महर्षी जमदग्नी व माता रेणुका कामधेनूच्या सहाय्याने पूर्ण केली. त्यावेळी एकदा राजा सहस्त्रार्जुन हा आपल्या विराट सैन्यासकट या आश्रमात आला. राजाचे प्रेमाने स्वागत करून महर्षी व मातेने त्यांना पंचपक्वान्न खाऊ घातले व सोबतच पूर्ण सैन्याचीही भोजनाची उत्तम व्यवस्था केली. ह्या आदरातिथ्याने सहस्त्रार्जुन चकित झाला. त्याने आश्चर्याने महर्षी जमदग्नींना विचारले की तुम्ही एवढ्या विशाल सैन्याची भोजन व्यवस्था कशी केली. त्यावर महर्षींनी त्याला कामधेनूबाबत सांगितले. सहस्त्रार्जुनाच्या मनात लालसा उत्पन्न झाली. त्याने ऋषी जमदग्नींना ती गाय मागितली. मात्र ती इंद्राकडून भेट मिळाली असल्याने आलेली भेट ही दुसऱ्यास दिल्याने इंद्राचा अपमान होईल म्हणून महर्षी जमदग्नीने नम्रपणे असहमती दर्शवली. त्यांनी सहस्त्रार्जुनाला इतर काहीही मागण्यास सांगितले. मात्र सहस्त्रार्जुन हा हट्टाला पेटला व वारंवार नकार देऊनही त्याने महर्षी जमदग्नी यांचा अपमान केला व गायीस धरून ओढून घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागला. कामधेनू ही महर्षी जमदग्नींचा आश्रम सोडण्यास काही तयार होईना. ती मोठ्याने हमरू लागली. सहस्त्रार्जुन हा उन्मत्त व शीघ्रकोपी होता. त्याने महर्षी जमदग्नीचा पुत्र परशुराम हा आश्रमात नाही असे बघून आश्रमावर हल्ला केला. महर्षी जमदग्नी हे आपल्या योग सामर्थ्याने सहस्त्रार्जुनाला त्याच्या संपूर्ण सैन्यसकट नष्ट करू शकले असते. मात्र क्रोध त्यागाच्या प्रतिज्ञेमुळे त्यांनी प्रतिकार केला नाही व शेवटी सहस्त्रार्जुनाने निर्दयीपणे जमदग्नींना ठार मारले व रेणुका मातेवर 21 वेळा वार केले व पळून गेला. क्रुद्ध व अगतिक होऊन रेणुका मातेने आपल्या मुलाला परशुरामाला हाक मारली. आईच्या अर्थहाक ऐकून तो त्वरित तेथे आला व मृत वडील व जखमी आईला पाहून हादरला. मग रेणुकेने घडलेला प्रकार त्याला सांगितल्यावर परशुराम क्रोधाने संतापला व त्याने अत्याचारी क्षत्रियांपासून पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय करण्याची प्रतिज्ञा केली. भगवान परशुरामाने कोरी भूमी म्हणून दत्तक्षेत्र माहुल हे स्थान अंत्यविधीसाठी निवडले. त्यावेळेस रेणुका सती गेली. परशुरामास आईची खूप आठवण येऊ लागली. मात्र विरहाने व्याकुळ होऊन त्याने आपल्या आईस अर्थहाक मारली. त्यावेळेस आकाशवाणी झाली. या रेणुका माता त्याला म्हणाली, बाळा, मी भूमीतून वर येऊन तुला दर्शन देईल, पण तू मागे पाहू नकोस. मात्र काही वेळाने परशुरामाने आईच्या भेटीच्या कल्पनेने न राहून मागे पाहिले. तेव्हा रेणुका मातेचे फक्त डोके जमिनीतून बाहेर आले होते. मग उर्वरित भाग जमिनीतच राहिला. ह्याच स्थानी आज माहूरचे रेणुका मंदिर बांधले आहे. जगदंबा रेणुका मातेच्या डोक्यास शिरास म्हणजे तांदळा म्हणतात. आता आपण पाहूया रेणुका मातेचा उल्लेख महाभारत, हरिवंश आणि भागवत पुराणात आढळतो. रेणू राजाने शांती आणि उत्तम आरोग्यासाठी यज्ञ केला. यज्ञाच्या अग्नीतून रेणुका देवीचा जन्म झाला. रेणुका लहानपणापासूनच अत्यंत तेजस्वी, प्रज्ञावान, चपळ आणि लाकडी होती. पुढे महर्षी अगस्ती
त्यांनी रेणू राजाला रेणुकीचा विवाह जमदग्नींबरोबर करण्याचे सुचवले. जमदग्नी हे महर्षी रुचिक आणि सत्यवती यांचे पुत्र होते. खडतर तप साधना करून त्यांनी योग सामर्थ्य प्राप्त केले होते. सोबतच देवतांचे आशीर्वाद सुद्धा संपादन केले होते. लग्न झाल्यावर रेणुका आणि जमदग्नी मुनी सध्याच्या बेळगाव जिल्ह्याच्या सौंदत्ती भागात असलेल्या रामशृंग पर्वत राजीमध्ये राहत होते. रेणुका महर्षी जमदग्नी यांना पूजा अर्चेमध्ये मदत करत असे. माता रेणुका ही अत्यंत सुशील व सामर्थ्यवान होती. ती रोज भरल्या पहाटे उठून मलप्रभा नदीवर स्नानासाठी जात असे. ती किनाऱ्यावरील वाळूचे मडके बनवत असे व आपल्या सिद्धीने त्यात महर्षी जमदग्नींसाठी पाणी भरून आणत असे. पाणी मडक्यात भरल्यावर तिथे असलेल्या सापाचे वेटोळे ती आपल्या डोक्यावर ठेवून त्यावर ती मडके ठेवून ती आश्रमात येत असे. जमदग्नी मुनी तिने आणलेल्या मलप्रभा नदीच्या पाण्याने शुचिभूत होऊन धार्मिक कर्मे करत असे. हा नित्यकर्म अतिशय निग्रहाने करत असे. एके दिवशी रेणुका नदीवर गेली असता तिने काही गंधर्व युगुलांना जलक्रीडा करताना पाहिले आणि नकळतच तिचे चित्त चंचल झाले. आपणही आपल्या पतीसोबत जलक्रीडा करावी अशी इच्छा तिच्या मनी उपजली आणि ती त्या स्वप्नात रममाण झाली. जेव्हा ती भानावर आली तेव्हा तिला झाल्या प्रकाराचा पश्चाताप होऊन उशीर झाल्याने तिने पटपट आंघोळ आटपली आणि वाळूचे मडके बनवण्याचा प्रयत्न करू लागली. चित्त ढळल्यामुळे ती मडके बनवूच शकली नाही. सापाला पकडण्याचा प्रयत्न करताच साप देखील अदृश्य झाला. निराश होऊन रेणुका रिकाम्या हाती जेव्हा आश्रमात परतली तेव्हा जमदग्नी प्रचंड चिडले आणि त्यांनी तिला दूर जाण्यास सांगितले. पती शापाने विवश झालेली रेणुका पूर्वेकडे निघून गेली आणि एका निबिड अरण्यात तप करू लागले. तिथे ती संत एकनाथ आणि योगीनाथ यांना भेटली. तिने त्यांना सर्व झालेला प्रकार सांगितला आणि आपल्या पतीचा राग कमी करण्याचा मार्ग सुचवण्याचे सांगितले. त्यांनी आधी रेणुका मातेला शांत केले आणि तिला एक मार्ग सुचवला. त्यांनी तिला शुद्धीकरणासाठी नजिकाच्या तलावात स्नान करण्याचे सांगितले आणि मग त्यांनी दिलेल्या शिवलिंगाची पूजा करण्यास सांगितले. त्यानंतर जवळपासच्या गावात जाऊन घरोघर फिरून जोगवा मागण्यास सांगितले. जोगव्यात मिळालेले अर्धे तांदूळ संतांना दान करायला सांगितले आणि उरलेल्या अर्ध्या तांदूळामध्ये गूळ घालून प्रसाद बनवण्याचे सांगितले. असा नित्यक्रम जर 3 दिवस श्रद्धेने केला तर 4थ्या दिवशी पतीची भेट होईल. त्यानंतरही जमदग्नींचा राग पूर्णपणे मावळेल असे वाटत नाही. लवकरच तुझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ येणार आहे असे सुचवले. पण हा काही काळ लोटल्यावर तुझे नाव अमर होईल. तुझ्या पती समवेत तुझे अखंड पूजा होत राहील असे म्हणून ते अदृश्य झाले. रेणुका देवीने अत्यंत निग्रहाने शिवलिंगाची पूजा केली आणि 4थ्या दिवशी ती आपल्या पतीस भेटण्यास गेली. रेणुका देवींना 5 पुत्र होते. वसु, विश्वावसु, रुमनवत, सुषेण आणि रामभद्र. रामभद्र हा सर्वात कनिष्ठ व सर्वात आवडीचा पुत्र होता. भगवान शंकर आणि पार्वतीचा वरदहस्त लाभलेला रामभद्र हा श्री विष्णू यांचा 6वा अवतार भगवान परशुराम म्हणून ओळखले जातात. जमदग्नींचा राग अजून मावळला नव्हता. त्यांनी आपल्या 4 ज्येष्ठ पुत्रांना आपल्या आईला शिक्षा करण्याचे सांगितले. 4ही पुत्रांनी ती आज्ञा पाळली नाही व त्यांना कडाडून विरोध केला. जमदग्नी ऋषींनी रागाने 4ही पुत्रांचे भस्म केले. ते पाहून रेणुका देवी रडू लागल्या. तितक्यात परशुराम तिथे आले. जमदग्नींचा राग तरीही शांत झाला नव्हता. त्यांनी परशुरामाला घडलेला प्रकार सांगितला आणि आपल्या आईचा शिरच्छेद करण्याचे फर्मावले. परशुरामाने थोडा विचार केला आणि वडिलांचा राग व तप सामर्थ्य लक्षात घेऊन त्यांनी कुऱ्हाडीने आपल्या मातेचा शिरच्छेद केला. ते पाहून जमदग्नींनी परशुरामाला वर मागायला सांगितले. तेव्हा परशुरामाने वर मागितला आणि आपल्या आई आणि भावांना पुनर्जीवित करून त्यांचे प्राण परत मागितले. त्याच क्षणी रेणुका मातेच्या आत्म्याची अनेक रूपे झाली आणि ती सर्वत्र पसरली. शिवाय रेणुका माता पुन्हा जिवंत झाली. घडलेला हा चमत्कार पाहून सर्व रेणुका मातेचे भक्त झाले.
महर्षी जमदग्नी यांना आपल्या हातून घडलेल्या अघोर व पापी कृत्याची जाणीव झाली व ते अत्यंत दुःखी होऊन पश्चाताप करू लागले. हे पाहताच देवी रेणुकेने त्यांना शांत केले. घडलेल्या कृत्याचे प्रायश्चित्त म्हणून महर्षी जमदग्नींनी आपल्या क्रोधाचा कायमचा त्याग करायची प्रतिज्ञा घेतली. माता रेणुका देवीचं शिरच्छिद्र झालेले शीर श्रीबाग इथे अर्थातच आत्ताचे अलिबाग इथे आढळले आणि तिथे देवी नवीन रूपात प्रकट झाली व तिने कुंभासूर नामक राक्षसाचा वध करून तिथे पद्माक्षी रेणुका नावाने निवास केला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.